नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर महिलांना आता मोफत स्कूटी योजना सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता मोफत स्कूटी योजना 2024 तर याच्यामध्ये राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना शासनाकडून मोफत स्कूटी योजना सुरू केलेली आहे। या योजनेमध्ये ज्या महिलांकडे अगोदरपासून स्कूटी नाही त्याच महिला अर्ज करू शकतात। ज्यांच्याकडे स्कूटी आहे त्यांना या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही। त्याच्याच पुढे बघू शकता मोफत स्कूटी योजना जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे, तर ती पात्रता काय आहे ते बघून घेऊयात। आता जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान पाहिजे। सोबतच अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। आता जी तिसरी पात्रता आहे ती अगदी महत्त्वाची आहे, ती म्हणजे अर्जदार महिलेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे किंवा रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। सोबतच अर्जदार महिलेकडे अगोदरपासून स्कूटी नसावी। सोबतच जी पाचवी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा तरच लाभ घेता येणार आहे। आणि जी सहावी पात्रता आहे अगदी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारी असली पाहिजे। आता या मोफत स्कूटी योजनेमध्ये जी कागदपत्रे लागणार आहेत ते अगदी सविस्तर बघून घेऊयात। तर या योजनेसाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आपल्याला आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे, सोबतच पॅन कार्ड झेरॉक्स, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डची झेरॉक्स किंवा उत्पन्न दाखला, सोबतच मतदान कार्डसुद्धा लागणार आहे। आता पाचवं म्हणजे उत्पन्न दाखला। तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे एकतर तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा उत्पन्नाचा दाखला। दुसरं म्हणजे सोबतच सहावं जे कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला, गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा रहिवासी दाखला। सोबतच सातवं म्हणजे जात प्रमाणपत्र आणि आठवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत तरच अर्ज करता येणार आहे। त्याच्याच पुढे मोफत स्कूटी योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे, तर या योजनेमध्ये महिलांना मोफत स्कूटी दिली जाणार आहे। सोबतच ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरल्या आहेत त्यांना विशेष लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, सोबतच ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, अशा खास महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा अर्ज करता येणार आहे, परंतु सर्व गोष्टी अगोदर नीट समजून घ्या। सोबतच दुसरे जो लाभ मिळणार आहे तो म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना लागू आहे। अदर राज्यामधील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच ज्या महिला कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहेत अशा महिलांना विशेष लाभ दिला जाणार आहे। म्हणजे त्यांचे अगोदर फॉर्म चेक करून त्यांच्यावरती पूर्णपणे सर्व गोष्टी चेक करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे राज्यातील ज्या माता भगिनींनी या अगोदर स्कूटी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु त्यासाठी तुमच्याकडे तुम्ही गाडी घेतली नाही याचं सर्टिफिकेट पाहिजे। जर घेतली असेल तर तुम्हाला अर्जच करता येणार नाही। अगोदर स्कूटी नसेल तर डायरेक्टली तुम्ही अर्ज करू शकता आणि असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार नाही। आता मोफत स्कूटी योजना ही कोणासाठी आहे, तर राज्यातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, सोबतच त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी ही योजना आहे। सोबतच शासनाने विविध योजनांचा सुद्धा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते पण पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, अशाच महिलांना या योजनांचा लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे। आता ही मोफत स्कूटी योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं, तर विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। कारण शासनाने भरपूर योजना काढलेल्या आहे, सोबतच मोफत स्कूटी योजनासुद्धा सुरू केलेली आहे। आता याच्यातून एकच उद्दिष्ट शासनाने ठेवलेलं आहे की ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे विविध योजनांच्या माध्यमातून। आता मोफत स्कूटी योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, तुमच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल की अर्ज कसा करायचा आहे। तर या योजनेचा अर्ज राज्यातील सर्व महिला करू शकतात, परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला जी सांगितलेली
पात्रता आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावात किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. आता या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याची सध्याच्या स्थितीला ऑफिशियल वेबसाईट आलेली नाही. ज्यावेळेस याची ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावेळेस आपण व्हिडिओ तो बनवणार आहोत, परंतु तुम्हाला वेगवेगळे यूट्यूब चॅनल असतील किंवा मीडिया असतील, वेबसाईट असतील, त्याच्यावरती मोफत स्कूटी योजना अर्ज कसा करायचा आहे याची वेबसाईटसुद्धा दिलेली असेल, परंतु त्याच्यावरती तुम्हाला ओपन करायचं नाही, कारण भरपूर अशा नकली बनावट वेबसाईट तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जे भरपूर यूट्यूब चॅनल आहेत, भरपूर वेबसाईट आहेत, त्याच्यावरती तुम्हाला मोफत स्कूटी योजनेची वेबसाईट दिली जाईल, तर त्याच्यावरती क्लिक करू नका. ज्यावेळेस शासन ऑफिशियल GR काढेल त्याच्यानंतरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे. कारण सध्याच्या स्थितीला फक्त ही योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. याच्यावरती सुद्धा बैठक झालेली आहे. त्याच्यामुळे महिलांनी कोणत्याही चुकीच्या नकली बनावट वेबसाईटवरती क्लिक करायचं नाही. त्याच्या आधारावर तुमच्या खात्यावरती पैसे असणारे ते सुद्धा जाऊ शकतात. आता या योजनेचा अर्ज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये याचा ऑफिशियल GR येईल त्याच्या वेळेस पूर्णपणे आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओसुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्ही पात्रता लक्षात घ्या, कागदपत्रे कोणती लागणार आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण शासन ज्यावेळेस हे डिक्लेअर करतं की ही योजना सुरू झालेली आहे त्यावेळेस भरपूर महिलांकडे कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना या योजनांचे अर्ज करता येणार नाहीत. आता या मोफत स्कूटीसोबतच अजून शासनाने 4 योजना सध्याच्या स्थितीला सुरू केलेल्या आहेत. जर महिलांना शिवणकाम येत असेल तर त्यांनी शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा आहे. हा अर्ज विश्वकर्मा योजनेमार्फत तुम्हाला करावा लागेल. आता दुसरी जी योजना आहे ती म्हणजे भरपूर नागरिकांना मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज केलेला आहे किंवा काही महिलांनी केलेला सुद्धा नाही. जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच मोफत पिठाची गिरण भेटेल, परंतु ज्यांनी केला नाही तर त्यांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. याची सुद्धा ऑनलाईन वेबसाईट नाही, फक्त शिलाई मशीन योजनेची ऑनलाईन वेबसाईट आहे, ती पण PM विश्वकर्मा योजना. आता जी तिसरी योजना आहे ती म्हणजे खास शेतकरी बांधवांसाठी आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून एवढा माल मिळत नाही, नफा मिळत नाही. त्याच्यामुळे शासनाने काय केलेलं आहे, जे शेतकरी आहेत त्यांना मोफत शेळीपालन योजनेसाठी शेळी, मेंढी अशा प्रमाणामध्ये दिले जाऊन त्यांचे आर्थिक सहाय्य सुधारणे हे उद्दिष्ट ठेवून शेळीपालन योजना सुरू केलेली आहे. आता जी 34 योजना म्हणजे मोफत स्कूटी योजना, तर ही योजनासुद्धा लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल आणि ज्यावेळेस सुरू होईल त्याची ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावेळेस आपला व्हिडिओ येईल, त्यावेळेस तुम्हाला मी अर्ज करायला सांगेल. जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि नकली बनावट ज्या वेबसाईट आहे त्याच्यापासून सावध राहा.